गेल्या दिवाळीत 92,000 रुपये तोळे असलेले सोने यावर्षी 1,35,000च्या पुढे गेले। सोन्याचे भाव गगनाला भिडेल। सोन्याचे भाव उच्चांकावर असल्याने सोने खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे। सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता व हॉलमार्क असलेले दागिने घेणे गरजेचे आहे। दिवाळी म्हटले की विविध वस्तूंची खरेदी करण्यात येत असते, त्यातल्या त्यात सोने खरेदीला अति उच्च असे स्थान आहे। सोने हे दागिन्यापुरते मर्यादित नसून गुंतवणूक म्हणून नावारूपाला येत आहे। सध्या सोन्याचे भाव 1,35,000हून अधिक आहेत। सोन्या चांदीचे दर गगनाला भिडले आहेत। या संदर्भात सोने कसे खरेदी करावे, तसे सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी, या संदर्भात NP टुडे चॅनलच्या माध्यमातून शहरातील प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यावसायिक तथा सराफ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मनोज श्रॉफ यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। आज आपण जे चर्चा करणार आहोत तर वाढत असलेल्या सोन्याबद्दल ग्राहकांना जो संभ्रम निर्माण होतोय त्याबाबत थोडंसं आपण चर्चा करणार आहोत। भाव वाढण्याची कारण अशी की मागच्या वर्षामध्ये जो भाव होता 90-92,000चा भाव आज डायरेक्ट आपला जवळजवळ 1,34,000, 1,33,000, 22 कॅरेटचा भाव 12,000 अशा प्रकारे वाढत गेलेला आहे। परंतु त्याची कारण अनेक आहेत। डॉलरचं जे आता डिव्हॅल्युएशन करण्यासाठी सर्व जग एकवटले, त्यामुळे डॉलरचं डिव्हॅल्युएशन करण्यासाठी करत असताना प्रत्येक देशाला अशी भीती आहे की डॉलरची करन्सी कमी जर झाली तर आमची गुंतवणूक सर्व त्यांच्या मोठ्या मोठ्या बँकांमध्ये डॉलरमध्ये असल्यामुळे ती करन्सी जर कमी झाली तर आपलं काय, म्हणून सुरक्षित गुंतवणूक म्हणून प्रत्येक देश आता सोनं खरेदीकडे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदीकडे त्यांचा कल वाढला असल्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याचं हे एक कारण। दुसरं, ग्लोबल कंट्रीज मध्ये आज जी एक असुरक्षितता निर्माण झाली आहे, ती असुरक्षितता अशी की केव्हाही युद्धजन्य स्थिती होण्याची शक्यता आहे। असल्यामुळे प्रत्येक देश असा विचार करतोय की सोन्यापेक्षा सुरक्षित अशी गुंतवणूक कुठलीच नाही, म्हणून जागतिक पातळीवर युद्धाच्या भीतीमुळे लोक प्रत्येक देश सोनं खरेदीकडे मोठ्या प्रमाणात, इव्हन चायना सुद्धा तनोगणतीने सोन्याची खरेदी सुरू झालेली आहे। सोने खरेदी करणे ही आपल्या दृष्टीने धार्मिक भावना आहे, कारण आपल्या संस्कृतीमध्ये सोनं हे कमरेखाली कुठेच वापरलेलं नाहीये, कारण त्याला एक पवित्र असल्याची एक भावना आहे, म्हणून धार्मिक भावना सोनं खरेदीशी जोडलेली आहे। आणि सोनं हे डेड इन्व्हेस्टमेंट ही जी जाहिरात केली जाते, फसवी जाहिरात, सोनं ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे, सोनं ही बिलकुल डेड इन्व्हेस्टमेंट कधीही नव्हती, आज पण सोनं ही डेड इन्व्हेस्टमेंट नाही। आणि वेळेवर अडचणीच्या प्रसंगी येणाऱ्या 11th आवरला घरातल्या अडचणी जर असल्या तर त्या अडचणींच्या वेळेस, मुलांच्या शिक्षणाच्या प्रसंगी, वेळप्रसंगी आरोग्यासाठी आपल्या काही अडचणी जर आल्या आणि त्यावेळेस तब्येती काही झाल्या तर अशा वेळेस सुद्धा त्याच वेळेस कॅश कोणीही देऊ शकत नाही, तर फक्त सोनं हीच एक गुंतवणूक अशी की कॅश आपल्या हातामध्ये येते आणि आपल्या या अडचणी आपण वेळेवर सोडू शकतो। जमिनी, प्लॉट, अनेक गोष्टी अशा तुमच्याजवळ जरी असल्या, शेअर, हे सुद्धा त्याचे पैसे हातात यायला वेळ लागतो, कारण जमिनींमध्ये सुद्धा गुंतवणूक केलेली त्यावेळेस मध्ये ब्रोकरेज वगैरे वाढतं आणि त्याच्यामुळे ते त्यावेळेस त्या मिनिटाला, एका मिनिटात मार्केटमध्ये आल्यानंतर पैसे जे होतात ते फक्त सोन्यामध्येच होतात। म्हणून खरेदी करताना ग्राहकांना आमची एक विनम्र विनंती आहे की आपण हॉलमार्क दागिने खरेदी करावे, जेणेकरून हॉलमार्क दागिन्यांवर गव्हर्नमेंटचे सर्टिफाईड शिक्के असतात आणि कुठल्या कॅरेटचं आपण घेतोय त्याच्यावर त्या कॅरेटचं आहे किंवा नाही हे गव्हर्नमेंटचे सर्टिफाईड त्याच्यावर शिक्के असल्यानंतर आपल्याला बघता येतं की खरंच हे सोनं या कॅरेटचं आहे। हे केव्हा कळेल की त्याच्यावर गव्हर्नमेंटचे सर्टिफाईड शिक्के असतात, प्रायव्हेट शिक्का ज्वेलरचा नसतो, तर फक्त प्रायव्हेट नसताना त्याच्यावर गव्हर्नमेंट सर्टिफाईड शिक्के पण असतात। आता सोनं वाढीमुळे काय होणार आहे की मोठ्या वर्गाला फरक पडणार नाही किंवा मीडियम वर्गाला पण फरक नाही पडणार, पण लग्न काळामध्ये, लग्नाच्या प्रसंगी मुलीचा बाप जो दागिने खरेदीला निघत असतो, अशा वेळेस ते दागिने खरेदी करताना त्याला पैसे वाढलेले लागतात भावाचे, पण त्याच्याजवळ असलेली जी खरेदीची क्वांटिटी आहे ती कमी होत चालली आहे। ती एक बाप थोडी विचार करण्यासारखी आहे। परत त्यावेळेस आता आपल्याला एक बघता येईल की मागच्या वर्षी जर भाव बघितले तर 92-96 होते आणि आता 1,35,000 रुपये, 1,34,000 रुपये भाव हा आता सुरू आहे। तसंच चांदीमध्ये सुद्धा कशी तरी वाढ, म्हणजे चांदीचे भाव डायरेक्ट दुप्पट वाढले। ज्या भगिनीच्या पायामध्ये 1 तोळ्याचे बेले 900 रुपयाचे होते ते बेले आता 1,800 रुपयाचे झाले। पायातल्या पायात बोटांमध्ये 4 बेले असलेली जी भगिनी आहे तिच्या सौभाग्याचे लेणं म्हणून जे वापरलं जाते बेले, त्याच्या पायातले बेले सुद्धा त्याचे 1 तोळ्याचे बेले 900 रुपये तोळा, आज 1,800 रुपये तोळा.
दुसरं महत्वाचं, आज आम्ही ग्राहकांना इन्शुरन्स प्रोव्हाइड करतो, की ग्राहकांना आम्ही सांगतो की तुम्ही घेत असलेले इन्शुरन्स दागिने जर असले तर तुम्ही निर्धास्तपणे आपल्या दागिन्यांचा वापर करू शकतो आणि कुठेही काही घटना घडली तर त्याचे इन्शुरन्स कंपनीकडनं पैसे मिळतात. म्हणून दीनानाथ एस ट्रॉप या ज्वेलर्स या आमच्या पेढीकडनं दोन्ही शोरूमला एक इन्शुरन्सची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे, की ज्या वेळेस कस्टमर दागिने खरेदी करतो त्याच वेळेस त्यांना आमच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी आहेत. कुठलाही ₹1 सुद्धा त्याच्यावर आम्ही वेगळा घेत नाही इन्शुरन्ससाठी. तर त्या कस्टमरला बाकी ज्या गिफ्ट आयटम देत असतो त्यापेक्षाही चांगलं आणि त्यांना एक सुरक्षित गुंतवणूक आपली व्हावी म्हणून, गुंतवणूक तर आहेच फायदेशीर पण त्यासोबत ती सुरक्षित पण आहे, यासाठी आम्ही इन्शुरन्स त्याच वेळेस त्यांना इन्शुरन्स होतो. त्यांना त्याच वेळेस कंपनीकडनं, इन्शुरन्स कंपनीकडनं एक मेसेज येतो की आपला घेतलेला दागिना इन्शुर्ड झालेला आहे आणि काही घटना घडल्यास त्या घटना घडल्यानंतर 24 तासाच्या FIR झाली तर त्या दागिन्याच्या किमती एवढे इन्शुरन्स कंपनी लगेच त्यांना ती परतफेड देत असते. असं हे आमचं आहे. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.